दिल्लीला जाणारी ट्रेन पहिली ट्रेन कोल्हापूरमधून जाणार आहे. काय नेमकं आज मला मनापासूनचा आनंद आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत महाराष्ट्र राज्याने युती सरकारने सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक 60 वर्षे किंवा त्याहून अधिक या वयाचे भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची या दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना अशी योजना आणलेली होती. त्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये 20/9/2024पर्यंत अर्ज मागविण्यात आले. 2146 अर्ज प्राप्त झाले आणि जो आम्ही इष्टांक दिला होता लोकसंख्येप्रमाणे प्रत्येक तालुक्यातला, त्यातले 800 लाभार्थी हे या 12 जिल्हा तालुक्यातून निवडले आलेले आहेत. आता 14 जुलै 2024च्या निर्णयाप्रमाणे पालकमंत्री या समितीचा अध्यक्ष आहे. तालुकानिहाय कोटा आपण निश्चित केलेला होता आणि 28 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9:50 वाजता छत्रपती शाहू महाराज टर्मिनल कोल्हापूर इथून अयोध्या येथे 30/9/2024 रोजी अयोध्या धाम येथे ती पोचेल व अयोध्या दर्शन घेऊन परत 1/10/2024 रोजी अयोध्या धाम इथून निघून हे ज्येष्ठ नागरिक 3/10/2024 रोजी छत्रपती शाहू महाराज टर्मिनल कोल्हापूर येथे पोचतील. मला अशासाठी आनंद आहे की राज्यातील पहिली अयोध्या दर्शनासाठी रेल्वे कोल्हापुरामधून 28 तारखेला धावणार आहे. दुसरं आपली जी योजना होती वयोश्री, कारण आपण लाडकी बहीण योजना ही 21 ते 65 वयापर्यंतच्या एक विवाहित आणि एक अविवाहितसाठी आपण केली आणि आता यामध्ये आपण वयोश्री योजना 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आपल्या त्यांच्या औषध पाण्यासाठी आणि इतर खर्चासाठी वर्षाला 3,000 रुपये याप्रमाणे आपण अर्ज मागवलेले होते. त्यामध्ये 68,261 अर्ज प्राप्त झाले. 64,072 हे पात्र झाले. त्यापैकी 1,708 अपात्र झाले. त्यापैकी 96 प्रलंबित 2,481 आहेत आणि शासनानं दिलेल्याप्रमाणे जवळजवळ 62,161 लोकांची नोंदणी आपण केलेली आहे. आता यांचं ऑथेंटिकेशन ज्यावेळा होईल त्यावेळेला हे पैसे त्यांच्या खात्यावर थेट येणार आहेत. त्यांनी ते कसे खर्चायचे ते ज्येष्ठ नागरिकांनी, कोणाला कानाचं मशीन घ्यायचं असेल, कोणाला औषधं घ्यायची असतील किंवा त्यांना इतर खर्चासाठी करण्यासाठी एक आधार देणारी योजना, या दोन्ही योजनेचा शुभारंभ हा पहिल्यांदा कोल्हापूर जिल्ह्यामधून होतो आहे. पालकमंत्री म्हणून मला विशेष त्याचा आनंद आहे. आज अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. महायुतीच्या दृष्टीनं किती हा दौरा महत्त्वाचा वाटतो, कारण विधानसभा अनुषंगाने आता अमित शहा साहेब प्रामुख्यानं आमच्या शेंडा पार्कमध्ये 1100 बेडचं जे हॉस्पिटल 1,000 कोटीचं खर्च करून आपण बांधणार आहोत त्याचं भूमिपूजन आणि तिथं जे आपण हॉस्टेल्स, मोर्चरी, लायब्ररी हे जे आम्ही केलेलं आहे त्याचं लोकार्पण अशासाठी ते आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेची विस्तारित इमारतीचं उद्घाटन. परंतु अनेक संघटनांनी आपल्या या पितृपंधरवड्यामध्ये कार्यक्रम करू नयेची विनंती केल्यामुळं मी विनंती अमित शहा साहेबांना केली. परंतु त्यांचा जो मूळ प्रोग्राम होता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मेळावा पश्चिम महाराष्ट्रातील, तो त्यांनी ठेवला आणि महालक्ष्मी दर्शनसुद्धा त्यांनी आज करणार नाहीत. ते आमच्या ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात ज्यावेळी येतील त्यावेळेला महालक्ष्मीचं दर्शन घेऊन, कारण ही सासुरवाडीची महालक्ष्मी आहे त्यांच्या, त्यामुळे ही स्त्री जागरण आहे आणि आपल्याला माहिती आहे की महालक्ष्मी ही तिरुपतीहून आपल्याकडे आलेली आहे. मी परवा तिरुपतीच्या दर्शनाला गेलो, तिथले लोक म्हणत होते की महालक्ष्मी कोल्हापूरला आल्यामुळं ही लक्ष्मी आमची सगळी महाराष्ट्राकडे गेलेली आहे आणि त्यामुळं आपल्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हा कार्यक्रम होईल. आता जो त्यांचा भारतीय जनता पक्षाचा आहे की आता सर्वच पक्षामध्ये आता जनजागरण करणं, मेळावे घेणं, यात्रा काढणं, कार्यकर्त्यांना या निवडणुकीत सज्ज करण्याचे प्रयत्न ते करत आहेत. तसेच अमित शहा साहेब पश्चिम महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना करण्यासाठी आज येत आहेत. नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये खरं तर बांगलादेशांची घुसखोरी त्या ठिकाणी आहे असा आरोप नरेंद्र पाटलांनी केला आहे. खरं तर माथाडी कामगार म्हणून बांगलादेशी त्या ठिकाणी पाहायला मिळत असतील तर याची काय मला माहिती नाही. आता गृहमंत्री असताना त्यांनी वक्तव्य केलेलं आहे, गृहमंत्री तपासतील. लाडकी बहीण योजना ही महायुतीसाठी ठरणारी मानली जाते. काय नेमका त्याचा फरक पडेल असं दिसतंय तुम्हाला? आमच्या तिन्ही पक्षांनी याचा सर्वे केला आणि यामध्ये या लाडक्या बहिणीचे 2 महिन्याचे पैसे गेल्यानंतर
20 ते 25% राईज तिन्ही पक्षामध्ये दिसून आलेला आहे लोकमतामध्ये. आता दुसरा हप्ता गेला म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा, तर मला वाटतं तो 30%च्या फटती जाईल. तर सर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आता आंदोलनाचा इशारा त्या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळते, कारण आमच्याकडून सरकारनं कामं करून घेतली, मात्र 67,000 कोटींची बिलं मात्र थकवलीत असा त्यांचा प्रश्न आहे. हे बघा, महाराष्ट्र राज्य हे सर्व देशातलं एक श्रीमंत राज्य आहे. असं कधी होणार नाही. ठीक आहे, तेवढं पुढं मागं होईल, पण शासनाचे पैसे हे पोचण्याची जबाबदारी शासनाची आहे. शासन प्रसंगी कर्ज काढेल, पण कुणाचे पैसे थकवणार नाही. थँक्यू.